रात्रीची 11:40 झाली होती. नागपूर हैदराबाद महामार्गावर पावसाची रिमझिम सुरू होती. रस्त्यावरून अधूनमधून एखादा ट्रक वेगाने पुढे निघून जात होता. त्याच्या चाकांखालून उडणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्यांनी रस्ता पूर्ण शांत होत होता. एक ट्रक हळूहळू एका जुन्या धाब्यासमोर येऊन थांबला. धाब्याच्या फलकावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, बावन काका ढाबा, घरच्यासारखं जेवण. फलकाच्या एका कोपऱ्यातील दिवा सतत लुकलुकत होता. ट्रकमधून विजय शिंदे खाली उतरला. सलग 12 तास गाडी चालवल्यामुळे त्याचा चेहरा थकलेला होता. त्याने कंबर ताणली, हातपाय मोकळे केले आणि धाब्याकडे नजर टाकली. आज साधारण 8-10 ट्रक ड्रायव्हर जेवत होते. कोणी भाकरी तोडत होतं, कोणी चहा पित होतं, तर कोणी मोबाईलवर घरी बोलत होतं. सगळं अगदी नेहमीसारखंच. विजय आतमध्ये शिरला. काय काय मिळेल त्याने विचारलं. काउंटरपाशी उभा असलेला पांढऱ्या केसांचा माणूस वर पाहत म्हणाला, बघा सगळंच मिळेल, पिठलं भाकरी, अंडा करी, चिकन आणि डाळ भात. ठीक आहे, चिकन द्या. बसा. विजय एका टेबलावर बसला. तेवढ्यात एक बारीकसा मुलगा पाण्याचा जग घेऊन आला. साहेब, पाणी. नाव काय रे तुझं? गण्या. किती दिवस झाले इथे? 6 महिने झाले साहेब. रात्रभर काम? गण्या हसला, पण ते हसू क्षणात गायब झालं. रात्र संपेपर्यंत? त्याने वाक्य पूर्णच केलं नाही. विजयने फारसं लक्षही दिलं नाही. तेवढ्या शेजारच्या टेबलावर बसलेला दाढीवाला ट्रक ड्रायव्हर म्हणाला, भाऊ कुठपर्यंत जाणार? हिंगणघाटून आलोय. उद्या सकाळपर्यंत आदिलाबाद. पहिल्यांदा आलं त्या धाब्यावर? हो. मग आरामात जेवा, पण आज उशीर करू नका. का? तो ड्रायव्हर हसला. असं काही नाही, सवय आहे. इतक्यात बावन काका 2 ताट घेऊन आले. हे घ्या, गरम आहे. विजयने पहिला घास घेतला. वाह, जेवण भारी आहे. बावन काका फक्त मान हलवून निघून गेले. धाब्यात एका कोपऱ्यात छोटासा टीव्ही सुरू होता. त्यावर हवामानाचा अंदाज दाखवत होते. पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता. अचानक टीव्हीचा आवाज बंद झाला. स्क्रीन सुरू होती, चित्र सुरू होतं, पण आवाज पूर्ण गायब. धाब्यात बसलेल्या कुणालाच त्याचं आश्चर्य वाटलं नाही. विजयने रिमोट शोधत नजर फिरवली. स्पीकर गेला वाटतं. कोणी उत्तर दिलं नाही. तेवढ्यात बाहेर एक ट्रकचा हॉर्न जोरात वाजला. 1दा, 2दा, 3दा. धाब्यातील जवळजवळ सगळे ड्रायव्हर एकाच वेळी बाहेर पाहू लागले. विजयही उठला. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका जुन्या ट्रकचा हॉर्न सतत वाजत होता, पण त्या ट्रकमध्ये कोणीच नव्हतं. कोणाचा ट्रक आहे? विजयने विचारलं. एकाने उत्तर दिलं, माझा. मग हॉर्न? मी तर इथेच बसलोय. क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. बावन काका हळूहळू बाहेर गेले. त्यांनी ट्रकजवळ जाऊन बोनेटवर हात ठेवला. हॉर्न अचानक बंद झाला. ते परत आत आले. जणू काही घडलंच नव्हतं. विजयला मात्र हे विचित्र वाटलं. शॉर्ट सर्किट असेल, तो स्वतःशीच म्हणाला. तेवढ्यात गण्याने त्याच्यासमोर कांदा ठेवला आणि अगदी हळू आवाजात म्हणाला, साहेब. हां, बोल ना. जेवण झालं की बिल द्या, पण बाहेर ट्रककडे लगेच जाऊ नका. का रे? गण्या काही बोलणार इतक्यात बावन काकांचा आवाज आला. गण्या. तो दचकला. हो हो आलो. तो तिथून निघून गेला. विजय पुन्हा जेवायला लागला. मात्र आता त्याचं लक्ष सतत बाहेरच्या पार्किंगकडे जात होतं. पाऊस वाढत होता. वाऱ्याने धाब्याच्या टीनच्या छपरावर जोरदार आवाज सुरू झाला. तेवढ्यात धाब्याचा मुख्य दरवाजा हळूहळू कर्कश आवाज करत उघडला. सगळ्यांच्या नजरा तिकडे वळल्या. दारात एक उंच माणूस उभा होता. त्याच्या अंगावर पूर्ण भिजलेला काळा रेनकोट होता. चेहरा सावलीत झाकला गेला होता. तो काही क्षण तसाच उभा राहिला आणि मग अतिशय संत पावलांनी धाब्याच्या आत चालत येऊ लागला. पण सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे धाब्यात बसलेल्या एकाही ट्रक ड्रायव्हरने त्याच्याकडे सरळ पाहिलं नाही. सगळ्यांनी आपापली नजर खाली केली होती. जणू त्या माणसाकडे पाहणंही त्यांना परवडणारं नव्हतं. धाब्याचं दार अजूनही अर्धवट उघडच होतं. बाहेरच्या पावसाचा आवाज आता आणखी वाढला होता. टिनाच्या छपरावर कोसळणाऱ्या सरींमुळे धाब्यातील प्रत्येक शब्द जळ वाटत होता.
तो अनोळखी माणूस संत पावलांनी आत आला. त्याच्या बुटातून पाणी गळत होतं. धाब्याच्या फरशीवर ओल्या पावलांचे ठसे उमटत होते. विजय त्याच्याकडे पाहत होता, पण त्याला एक गोष्ट लगेच जाणवली. धाब्यातील इतर सगळे ड्रायव्हर मुद्दाम त्याच्याकडे पाहणं टाळत होते. कोणी भाकरी मोळत होतं, कोणी चहाचा कप हातात धरून खाली पाहत बसलं होतं, तर कोणी मोबाईलच्या बंद स्क्रीनकडे बघत असल्याचा भाव आणत होता. जणू त्या माणसाचं अस्तित्वच त्यांना मान्य नव्हतं. तो सरळ एका कोपऱ्यातल्या टेबलापाशी जाऊन बसला. एक शब्दही बोलला नाही. विजयने गण्याला हाक मारली. अरे, त्या माणसाला ऑर्डर नाही विचारणार? गण्या थबकला. त्याने त्या टेबलाकडे न पाहताच उत्तर दिलं, नाही साहेब. का पण? त्यांना काही विचारायचं नसतं म्हणजे? गण्या काही बोलणार इतक्यात बावन काकांनी पुन्हा काउंटरवरून आवाज दिला, गण्या, 2 चहा आण. हो हो, आलो. गण्या ताबडतोब निघून गेला. विजयला हे सगळं अधिकच विचित्र वाटू लागलं. काही मिनिटांनी बावन काका स्वतःच त्या कोपऱ्यात गेले. त्यांच्या हातात स्टीलचं ताट होतं. त्यांनी ते टेबलावर ठेवलं. ताटात 2 ज्वारीच्या भाकऱ्या, चिकन रस्सा आणि कांदा होता. विजयला आश्चर्य वाटलं. त्या माणसाने ऑर्डरच दिली नव्हती. मग बावन काकांना कसं कळलं? तो उठणार इतक्या शेजारच्या टेबलावर बसलेले नसीरभाई शांत आवाजात म्हणाले, बस. का? जिज्ञासा हायवेवर कधी कधी महाग पडते. तुम्हाला माहिती आहे तो कोण आहे? नसीरभाई काही क्षण गप्प राहिले. मग म्हणाले, इथे काही प्रश्न विचारायचे नसतात. 10 मिनिटं गेली. तो माणूस जिथे बसला होता तिथून एकही आवाज आला नाही. ना चमचा, ना ताट, ना खुर्ची हल्ल्याचा आवाज. विजयला राहावलं नाही. तो उठला. मी पाहून येतो. विजय. नसीरभाईंनी पहिल्यांदाच त्याचं नाव घेतलं. तुला तुझ्या घरी परत जायचं असेल तर त्या टेबलाजवळ जाऊ नकोस. विजय थांबला. पण का? नसीरभाईंनी फक्त एवढंच उत्तर दिलं, कारण आम्ही इथे दर आठवड्याला येतो. त्या वाक्यात इतकी भीती होती की विजय परत बसला. पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. धाब्याबाहेर उभ्या ट्रकांच्या काचा पाण्याने धुसर झाल्या होत्या. अचानक धाब्याचा कुत्रा मोती मोठ्याने भुंकू लागला. तो धाब्याच्या मागच्या अंगणाकडे पाहून सतत गुरगुरत होता. गण्या बाहेर गेला. मोती, गप रहा. पण कुत्रा अजूनच जोरात ओरडू लागला. त्याच क्षणी धाब्याच्या मागून लोखंडी ड्रम पडल्याचा मोठा आवाज झाला. सगळे दचकले. गण्या धावत आत आला. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता. काका, काय झालं? मागे कोणी नाही. मग आवाज कशाचा होता? ड्रम पडला. पण काय? गण्याच्या तोंडातून शब्दच फुटेनात. शेवटी तो कसाबसा म्हणाला, ओल्या मातीत फक्त एका माणसाच्या पावलांचे ठसे आहेत. मग ते ठसे मागून पुढे आलेच नाहीत. धाब्यात शांतता पसरली. ते तिथूनच सुरू होतात. विजयच्या अंगावर काटा आला. म्हणजे? जणू कोणीतरी अचानक तिथे उभा राहिला. पावन काकांनी लगेच विषय बदलला. सगळे आतच बसा, बाहेर कोणी जाणार नाही. काका, एवढं काय आहे? विजयने विचारलं. पावन काका त्याच्याकडे बराच वेळ पाहत राहिले. मग ते म्हणाले, आज अमावस्या नाही. मग? म्हणूनच मला भीती वाटते. मला काही समजलं नाही. अमावस्येला तो आला तर आम्ही तयार असतो. ते थोडे थांबले. पण बाकीच्या रात्री तो कधीच येत नाही. हे ऐकताच नसीरबाईच्या हातातील चहाचा कप थरथरला. धाब्यात बसलेल्या एका वृद्ध ड्रायव्हरने हळू आवाजात रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. विजय पुन्हा त्या कोपऱ्यातल्या टेबलाकडे पाहू लागला. टेबलावर ताटं अजूनही होतं. भाकऱ्या तशाच होत्या. रस्साही तसाच होता. पण ज्या खुर्चीवर तो अनोळखी माणूस बसला होता ती खुर्ची आता रिकामी होती आणि तिच्या खाली फरशीवर पाण्याचे ताजे ठसे दिसत होते, जे सरळ धाब्याच्या स्वयंपाकघराकडे जात होते. स्वयंपाकघराचं दार मात्र आतून हळूहळू बंद होत होतं. धाब्यात इतकी शांतता पसरली होती की पावसाचे थेंबही मोठे वाटत होते. सगळ्यांच्या नजरा स्वयंपाकघराच्या दाराकडे होत्या. ते दार हळूहळू कोणाच्याही स्पर्शाशिवाय पूर्ण बंद झालं. तो आवाज संपूर्ण धाब्यात घुमला. विजय उठला. मी बघून येतो. बस. बावन काकांचा आवाज पहिल्यांदाच कठोर झाला. कोणीही आत जाणार नाही. पण जर कोणी माणूस असेल तर? माणूस असता तर आम्ही आताच गेलो असतो. हे ऐकून विजय काही क्षण गप्प बसला. त्याला अजूनही भूतांवर विश्वास बसत नव्हता. त्याच्या मनात एकच विचार होता,
कोणीतरी धाब्यात लपलं आहे. 5 मिनिटांनी भावन काकांनी काउंटर खालून एक जुनी टॉर्च काढली. गण्या, माझ्यासोबत चल. गण्याने लगेच नकारार्थी मान हलवली. काका, मी नाही येणार. घाबरू नको. घाबरत नाही, पण मागच्या वेळेस काय झालं होतं ते विसरलो नाही. धाब्यात बसलेले 2 जुने ट्रक ड्रायव्हर उठले. त्यापैकी एक म्हणाला, आम्ही येतो. विजयही उठला, मी पण येतो. भावन काकांनी त्याच्याकडे पाहिलं. जे काही दिसेल त्यावर लगेच विश्वास ठेवू नकोस. म्हणजे आधी पूर्ण पहा, मग निर्णय घे. 5 जण स्वयंपाकघरात शिरले. मोठ्या चुलीवर अजूनही डाळ उकळत होती. एका बाजूला पीठ मळलेलं होतं. भीतीवर टांगलेली भांडी हलक्या वाऱ्याने एकमेकांवर आपटत होती, पण आत कोणीच नव्हतं. पाहिलं? विजय म्हणाला. कोणी नाही. भावन काका मात्र शांत होते. त्यांनी टॉर्चचा प्रकाश जमिनीवर टाकला. ओल्या फरशीवर स्पष्ट पावलांचे ठसे दिसत होते. ते स्वयंपाकघराच्या मागच्या दरवाजापर्यंत जात होते. भावन काकांनी दार उघडलं. दाराच्या पलीकडे एक लहान अंगण होतं. तिथे जुना पिंप, रिकामे गॅस सिलेंडर, लाकडांचा ढीग आणि त्या पलीकडे काटेरी झुडपं. पाऊस अजूनही कोसळत होता. टॉर्चचा प्रकाश दूरपर्यंत पोहोचत नव्हता. सगळ्या पावलांचे ठसे पाहत पुढे गेले. अचानक ते ठसे एका जागी येऊन थांबले. पुढे एकही ठसा नव्हता. विजय खाली बसला. त्याने चिखलाला हात लावला. हे तर अगदी ताजे आहेत. हो, भावन काका शांतपणे म्हणाले. पण पुढे गेले कुठे? कोणाकडेच उत्तर नव्हतं. तेवढ्या धाब्याच्या आतून जोरात आवाज झाला. जणू एखादं मोठं टेबल उलटलं होतं. धाब्यात कोणी आहे? विजय धावत आत आला. बाकीच्याही त्याच्या मागे पळाले. आतलं दृश्य पाहून सगळे थबकले. ज्या कोपऱ्यात तो अनोळखी माणूस बसला होता ते टेबल उलटलं होतं. ताट जमिनीवर पडलं होतं. रसा सगळीकडे सांडला होता. पण धाब्यातील एकही माणूस त्या टेबलाजवळ गेला नव्हता. नसीरभाईंच्या कपाळावर घाम आला होता. ते फक्त म्हणाले, तो अजून गेला नाही. तेवढ्यात बाहेर पार्किंगमधून ट्रकचं इंजिन सुरू झाल्याचा आवाज आला. विजय धावत बाहेर आला. त्याचा ट्रक स्वतःहून सुरू झाला होता. हे कसं शक्य होतं? चावी तर त्याच्या खिशात होती. तो ट्रकजवळ पोहोचला. कॅबिनचा दरवाजा उघडा होता. आत कुणी बसलंय का हे पाहण्यासाठी तो पायरीवर चढला. कॅबिन पूर्ण रिकामी होती. त्याने इंजिन बंद केलं. तो खाली उतरू लागला. इतक्या त्याच्या नजरेस ट्रकच्या मोठ्या साईड मिररमध्ये काहीतरी दिसलं. त्याच्या मागे अवघ्या 10-12 फुटांवर पावसात एक उंच आकृती स्थिर उभी होती. काळा रेनकोट, दोन्ही हात शरीराला लागून, हालचाल नाही. विजयने क्षणभर मिररकडे पाहिलं आणि मग मागे वळला. पण मागे कोणीच नव्हतं. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. भास आहे, तो स्वतःलाच म्हणाला. पुन्हा त्याने मिररकडे पाहिलं. यावेळी ती आकृती अजून जवळ आली होती आणि पावसाच्या धारा बाजूला सरकताच विजयचा श्वास अर्ध्यातच अडकला. त्या रेनकोटच्या वर मान होती, पण डोकं नव्हतं. पहिल्यांदाच विजयने सरकट्याला पाहिलं होतं. विजयचे हात थरथरत होते. ट्रकच्या आरशात त्याला स्पष्ट दिसत होतं. पावसात उभा असलेला तो उंच माणूस, रेनकोट अंगावर, दोन्ही हात खाली आणि मानेच्या वर काहीच नव्हतं. विजयने पुन्हा मागे वळून पाहिलं. पार्किंग रिकामं होतं. फक्त पावसाच्या सरी आणि ट्रकच्या हेडलाईटचा पिवळा प्रकाश. तो पुन्हा आरशात पाहणार इतक्यात मागून भावन काकांचा आवाज आला. विजय, आरशात जास्त वेळ बघू नकोस. विजय दचकला. तुम्ही पाहिलं? भावन काका त्याच्या जवळ आले. त्यांनी ट्रकचा आरसा आतल्या बाजूला वळवून टाकला. आत चल. तो कोण आहे? आत चल, मग सांगतो. धाब्यात पुन्हा सगळे जमले. बाहेर पाऊस आणखी वाढला होता. वीज गेली. जनरेटर सुरू झालं. त्याच्या घरघर आवाजात भावन काकांनी पहिल्यांदा शांतपणे बोलायला सुरुवात केली. आजपासून 25 वर्षापूर्वी याच जागी धाबा नव्हता. इथे फक्त एक छोटंसं हॉटेल होतं. सगळे शांतपणे ऐकत होते. त्या रात्री 4 ट्रक ड्रायव्हर इथे जेवत होते. त्यांच्यातला एक माणूस सतत म्हणत होता, बाहेर कोणीतरी उभा आहे. बाकीचे त्याच्यावर हसले. जेवण झाल्यावर चौघेही बाहेर गेले. भावन काका काही क्षण थांबले. त्यांच्या डोळ्यात जुन्या आठवणी उतरल्या. सकाळी त्या चौघांपैकी फक्त 3 परत सापडले. विजयने विचारलं, चौथा?
त्याचा ट्रक पार्किंगमध्येच होता. मोबाईल आत होता, कपडेही सापडले, पण माणूस तो कधी सापडला नाही. धाब्यात पुन्हा शांतता पसरली. नसीरबाई हळू आवाजात म्हणाले, तेव्हापासून तो दिसायला लागला. कोण? ज्याला आपण सरकट्या म्हणतो, पण तो कोण आहे? नसीरबाईंनी नकारार्थी मान हलवली. कोणीच माहीत नाही. तो हरवलेला ड्रायव्हर नाही, कारण त्याला आम्ही आधीपासून पाहतोय. मग तो फक्त याच धाब्याभोवती फिरतो. विजय अजूनही तर्क लावत होता. CCTV लावला का? लावला. भावन काका म्हणाले. काय दिसलं? काहीच नाही. म्हणजे ज्यावेळी लोक म्हणाले की तो पार्किंगमध्ये उभा होता, त्याचवेळी कॅमेऱ्यात पार्किंग पूर्ण रिकामं दिसत होतं. पोलीस आले होते अनेकदा. काही मिळालं नाही. मग धाबा बंद का केला नाही? भावन काका हलकसं हसले. हायवेवर धाबा बंद करणं सोपं असतं, पण पोट बंद करणं कठीण. अचानक धाब्याच्या बाहेर उभ्या असलेल्या सगळ्या ट्रकचे हेडलाईट एकाच वेळी सुरू झाले. धाब्यात बसलेले सगळे दचकले. कोणाच्याही ट्रकची चावी इग्निशनमध्ये नव्हती. तरीही 6 ट्रकांचा पांढरा प्रकाश धाब्याच्या काचेवर पडू लागला. कण्या घाबरून म्हणाला, काका, तो पुन्हा आलाय. तेवढ्या धाब्याच्या काचेवर कोणीतरी दोनदा ठकठक केली. सगळ्यांच्या नजरा तिकडे गेल्या. बाहेर कोणीच नव्हतं. विजय उठला. मी बघतो. भावन काकांनी त्यांचा हात पकडला. दार उघडायचं नाही. पण बाहेर कोणी असेल तर? असतं तर आत आलंच असतं. पुन्हा आवाज आला. यावेळी काचेवर पावसाच्या थेंबांमध्ये एक मोठी सावली उमटली. खांदे दिसत होते, रेनकोट दिसत होता, पण काचेच्या वरच्या भागात डोक्याची सावलीच नव्हती. कन्या रडायला लागला. एका वृद्ध ड्रायव्हरने डोळे बंद केले. नसीरबाई म्हणाले, आज इतक्या वर्षांनी तो दारापर्यंत आला आहे. तेवढ्या धाब्याचं मुख्य दार स्वतःहून हळूहळू आतल्या बाजूला उघडू लागलं आणि थंडगार वाऱ्याचा एक जोरदार झोत संपूर्ण धाब्यात पसरला. धाब्याचं दार हळूहळू उघडत होतं. बाहेरचा थंडगार वारा आत शिरला. दिवे 2-3 वेळा लुकलुकले. जनरेटर चालू असूनही वातावरणात एक विचित्र शांतता पसरली. कोणीही खुर्चीवरून उठलं नाही. कोणीही दार बंद करण्याचीही हिंमत केली नाही. भावन काका मात्र काउंटर मागून बाहेर आले. त्यांनी दाराकडे पाहत शांत आवाजात म्हटलं, आजपर्यंत तू इथपर्यंत यायचास. त्यांच्या आवाजात भीती नव्हती, जर एखाद्या जुन्या ओळखीशी बोलल्यासारखं वाटत होतं. विजय आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होता. काका, तुम्ही कोणाशी बोलताय? उत्तर आलं नाही. दार पूर्ण उघडलं, पण बाहेर कोणीच नव्हतं. फक्त पावसाच्या सरी आणि पार्किंगमध्ये उभे असलेले ट्रक. त्याचवेळी मोती कुत्रा मोठ्याने ओरडू लागला. तो दाराकडे पाहत मागे सरकत होता. अचानक धाब्याच्या फरशीवर पाण्याचे ठसे उमटायला लागले, एका मागोमाग एक. जणू एखादा माणूस आज चालत येत होता, पण दिसत कोणीच नव्हतं. ते ठसे सरळ त्या कोपऱ्यातल्या टेबलापाशी गेले, जिथे रात्री तो अनोळखी माणूस बसला होता, आणि तिथेच थांबले. धाब्यातील प्रत्येकजण श्वास रोखून ते दृश्य पाहत होता. भावन काका शांतपणे त्या टेबलाजवळ गेले. त्यांनी कण्याला हाक मारली. एक ताट वाळ. कण्याच्या हातून ताट पळायचीच वेळ आली. काका, खरंच? जे सांगतोय ते कर. कण्या थरथरत स्वयंपाकघरात गेला. त्याने भाकरी, चिकन रस्सा आणि कांदा आणून टेबलावर ठेवला. क्षणभर काहीच घडलं नाही. मग गरम रस्स्याच्या वाटीत लहान लहान गोल तरंग उठू लागले, जणू कोणीतरी चमचा हलवत होतं. भाकरीचा एक तुकडा स्वतःहून हलला आणि गायब झाला. धाब्यात बसलेल्यांच्या अंगावर काटा आला. विजयला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हे कसं शक्य आहे? भावन काका फक्त एवढंच म्हणाले, तो जेवून जातो. काही मिनिटांनी सगळं पुन्हा शांत झालं. ताट तसंच होतं, पण भाकरी अर्धी उरली होती. भावन काकांनी ते ताट उचललं. त्यांनी मागच्या अंगणात जाऊन एका जुन्या पिंपाजवळ ते शांतपणे ठेवलं. विजय त्यांच्या मागे गेला. काका, आता तरी खरं सांगा. भावन काका बराच वेळ गप्प राहिले. मग ते म्हणाले, लोक म्हणतात हा शरीर नसलेला आत्मा आहे, पण मी तसं मानत नाही. मी 30 वर्ष इथे आहे. एक गोष्ट लक्षात आली, तो कधीच धाब्यातल्या कोणालाही हात लावत नाही. तो कधीच कोणाला पळत येऊन घाबरवत नाही. तो फक्त येतो,
शांतपणे बसतो आणि निघून जातो. विजय गोंधळला. मग लोक कसे गायब होतात? बावन काकांनी खोल श्वास घेतला. जे गायब झाले ते त्याच्या मागे गेले. कोणी त्याचा पाठलाग केला, कोणी त्याला पकडायचा प्रयत्न केला, कोणी फोटो काढायला धावलं. पण ज्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ते आजही जिवंत आहेत. पहाटेचे 4 वाजले. पाऊस थांबला होता. आकाश उजाळू लागलं. विजयने ट्रक सुरू केला. यावेळी इंजिन पहिल्याच प्रयत्नात सुरू झालं. तो बावन काकांकडे गेला. किती झाले? 420. विजयने पैसे दिले. निघताना बावन काका म्हणाले, विजय? हो. पुन्हा कधी या रस्त्याने आलास तर धाब्यावर थांब. पण जर कधी पार्किंगमध्ये एखादा उंच माणूस शांतपणे उभा दिसला तर त्याच्याकडे बघत उभा राहू नकोस आणि त्याच्या मागे तर अजिबात जाऊ नकोस. विजयने मान हलवली. तो ट्रक घेऊन निघून गेला. साधारण 20 किलोमीटर पुढे गेल्यावर त्याला चहासाठी दुसरा धाबा दिसला. तो थांबला. तिथे आधीपासून 2 ट्रक ड्रायव्हर बसले होते. त्यांचं बोलणं त्याच्या कानावर पडलं. काल रात्री बावन काकांच्या धाब्यावर थांबलो होतो. मग नेहमीसारखाच आला होता. कोण? अरे तोच सरकट्या. विजयच्या हातातील चहाचा कप हवेतच थांबला. दुसरा ड्रायव्हर हसत म्हणाला, घाबरायचं कारण नाही. तो फक्त जेवायला येतो. पण त्याच्या मागे जाणारा माणूस आजपर्यंत परत आलेला नाही. विजयने नकळत मागे वळून महामार्गाकडे पाहिलं. लांब धुक्यात एक काळा ट्रक बावन काकाच्या धाब्याच्या दिशेने जात होता आणि त्याच्या मागे पावसाने ओलसर झालेल्या रस्त्याच्या कडेला एक उंच रेनकोट घातलेली आकृती निश्चल उभी होती. तिच्या खांद्यावर पावसाचे थेंब पडत होते, पण तिचं डोकं मात्र नव्हतंच. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.